पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, रुग्णालय आहे, या महाविद्यालयाचा नामविस्तार परत अजितदादा पवारांच्या नावानं केला जातोय आणि नक्की या गोष्टीला विरोध करायला, वस्तुस्थिती समजून घ्यायला मी उद्या बारामतीला येईन. वास्तविक पाहता बारामतीमध्ये 2 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. यातल्या एका वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त चौंडी येथे या नामकरणाची घोषणा केलेली होती. आणि दुसऱ्या एका वैद्यकीय महाविद्यालयाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. मग आत्ताच या अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं असणाऱ्या या महाविद्यालयास रुग्णालयाचा नामविस्तार माननीय अजितदादा पवारांच्या नावानं करायचा घाट घातला जातोय. अजितदादा पवारांच्या नावाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. ऑलरेडी बारामतीमध्ये दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाला अजितदादा पवारांचं नाव आहेच. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं चालणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयास, रुग्णालयास अजितदादा पवारांचा घाट घालण्याचा खोडसाळपणा या बारामतीमधल्या काही समाजकंटक, समाज विघातक, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या मंडळीकडून घातला जातोय. याची कल्पना सुनेत्राताई पवारांना किती आहे याची आम्हाला कल्पना नाही. पण आम्ही सुनेत्राताई पवारांना विनंती करतोय की मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं जे वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय चालवले जाते त्यांचं नाव तसंच राहिलं पाहिजे. आणि अजितदादा पवारांच्या नावानं अनेक संस्था आहेत ना बारामतीमध्ये, त्याचा नामविस्तार करायला आमची कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. विशेष करून कृषी विज्ञान केंद्र जे बारामतीमध्ये आहे, अख्ख्या देशाचं लक्ष या कृषी विज्ञान केंद्राकडे असतं. अजितदादा पवारांच्या कार्याचा वकूफ पाहता या कृषी विज्ञान केंद्राचं नामकरण अजितदादा पवारांच्या नावानं व्हावं ना. आम्ही त्याला सपोर्ट करू. तेव्हा आम्ही उद्या बारामतीमध्ये येतोय 10 वाजता. आम्ही निषेध मोर्चा काढत आहोत. वेळ पडली तर या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना हा विषय समजावून सांगणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं जे वैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये आहे त्याचं नामकरण तसंच राहावं. त्यांच्या नामकरणामध्ये रुग्णालयाला किंवा महाविद्यालयाला अजितदादा पवारांच्या प्रती असणारी सहानुभूती, सहवेदना म्हणून अहिल्यादेवी होळकरांच्या नावे चालणाऱ्या या महाविद्यालयाला, रुग्णालयाला अहिल्यादेवी होळकरांचंच नाव ठेवण्यात यावं अशी विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाला करत आहोत. आणि त्या निमित्तानं उद्या आम्ही बारामतीमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे.